नमस्कार. चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. आजची ही सुरेख रांगोळी कपड्यांसोबत येणाऱ्या प्राईस टॅगचा वापर करून बनवली आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. कपड्यांसोबत असे प्राईस टॅग येतात, त्यातले जे अनोखे आकार आहेत, षटकोन, झरोका, हार्ट शेप, ओव्हल शेप असे वेगळे काढायचे आणि जे कॉमन आकार आहेत रेक्टँगल, त्यांचा वापर आपण त्या अनोख्या आकारांना हँडल बनवण्यासाठी करायचा. हँडल बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. ह्या रेक्टँगल शेपच्या मी पट्ट्या कापल्या. तुमच्याकडे असा रेक्टँगल टॅग नसेल तर तुम्ही कुठलाही जाड पत्रिकेचा कागद अशी छोटी पट्टी घ्यायची, तिला थोडं दुमडून घ्यायचं. दुमडलेल्या भागाला मध्यभागी कापायचं, जेणेकरून 2 समान भाग होतील आणि हे दोन्ही समान भाग अपोजिट दिशेला दुमडायचे. कारण आपल्याला हे अपोजिट दिशेला नुसते दुमडायचे नाही, तर ते त्याच पद्धतीने आपले जे अनोखे टॅग आहेत त्यांच्यावर ते चिटकवायचे आहेत, जेणेकरून आपलं हँडल तयार होईल. कारण टॅग आपण जर असेच रांगोळीत वापरले तर रांगोळी आपली काढून झाल्यानंतर टॅग उचलताना आपला जो आकार आपल्याला मिळतोय तो थोडा डिस्टर्ब होतो. असे हँडल असले ना तर आपण कितीही घाईत हे टॅग वापरले तरी आपले आकार सुबक येतात, झटपट होतात, आपला वेळ वाचतो आणि जे रांगोळीला फिनिशिंग येतं ते एक नंबर. सेलोटेप थोडासा बाहेर आला, आकार तुमचा ओरिजिनल डिस्टर्ब होत असेल तर तो कापून घ्या आणि व्यवस्थित करून घ्या. झटपट रांगोळी येते. आता इथे मी हाताने रांगोळी पसरवते. तुम्ही इथे साचा वापरू शकता जर तुमच्याकडे तो रांगोळी पसरवण्यासाठीचं जे असते छोटी बरणी ती असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. या मधल्या झरोक्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार गणपती बाप्पा, महादेवाची पिंड, लक्ष्मी पावलं किंवा कुठल्याही रेडीमेड रांगोळीचा ठसा उमटवू शकता. तुमच्याकडचे प्राईस टॅग छोटे असतील किंवा आकार खूप छोटा असेल तर तिथे एक छोटा तेवत दिवा ठेवायचा मस्त. तरीसुद्धा तयार झाल्यावर ही रांगोळी खूप सुंदर दिसते. या रांगोळीतले मुख्य जे सुशोभीकरण आहे ते सगळं आपण बर्ड्स आणि माचीसच्या काडीचा वापर करणार आहोत. त्यामुळे खूप हाताला वळण असण्याची गरज नाही. आपल्या चॅनलवर या आधीही सोप्या झटपट होणाऱ्या गणेश रांगोळ्या आपण गणेश रांगोळी या प्लेलिस्टमध्ये दिलेल्या आहेत. बॉर्डर रांगोळीची वेगळी प्लेलिस्ट आहे, लक्ष्मी पावलांची वेगळी प्लेलिस्ट आहे, रोजच्या रांगोळ्यांची, सणांसाठीच्या रांगोळ्यांची वेगळी प्लेलिस्ट आहे, वातींचे विविध प्रकार, आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपण टाकाऊपासून होम डेकोर ते इतर युजफुल आयटम बनवत असतो. ते व्हिडिओ जरूर बघा. कुठली लिंक नाही मिळाली तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की मागा, मी नक्की देईल. आता इथे मी माचीसच्या काडीचा वापर करत बॅकग्राऊंडवर चेक्स तयार करणार आहे. आता या प्रत्येक चेक्समध्ये मी माचीसच्याच काडीने नक्षी काढते. तुम्ही त्याऐवजी प्रत्येक चौकोनामध्ये छान मोती ठेवू शकता. कुंदन, टिकली, चमकी असा कुठलाही वापर करत या नक्षीला अजून उठावदार करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीने या झरोक्याच्या भोवती तुम्हाला हवी तशी नक्षी काढू शकता. काहीही केलं तरी रांगोळी खूप छान दिसते. मी मुद्दामून सोपे सोपे आकार ठेवले आहेत, जेणेकरून रांगोळी खूप कठीण वाटू नये काढताना. बेसिक आकारात सुद्धा रांगोळी खूप आकर्षक बनू शकते. तुमच्या आवडीची तुम्ही रंगसंगती या रांगोळीत घेऊ शकता. अगदी मी बॉर्डरला जी नक्षी घेते तीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीने बदलू शकता किंवा दरवेळेस तुम्ही वेगवेगळी नक्षी वापरू शकता, जेणेकरून साचा तोच असला तरी तुमची दिसताना रांगोळी दरवेळेस वेगळी दिसेल. आता इथे मी कमळ फूल काढते सुपारीचा वापर करत. ह्या फुलांचा वापर तुम्ही बॉर्डर रांगोळीमध्ये करू शकता किंवा आत्ता मी जसं या डिझाईनला अजून वाढवण्यासाठी करते आहे. जर मी रेक्टँगल घेतला आहे गणपती बाप्पाभोवती, तुम्ही जर गोल घेतला म्हणजे झरोक्याच्या भोवतीने जर गोल रांगोळी घेतली तर तुम्ही ही कमळ फुलांची अशी अजून बॉर्डर घेत या रांगोळीला वाढवत जाऊ शकता. काढायला सोपी अशी फुलं दिसतात, खूप सुंदर. तुम्हाला आजची रांगोळी आवडली असेल तर तुमचा अभिप्राय माझ्यापर्यंत कमेंट स्वरूपात नक्की पोहोचवा आणि रांगोळीला त्या व्हिडिओला लाईक तर कराच, परंतु या व्हिडिओला आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर देखील करा. गणपती बाप्पा म्हटलं की उंदीर मामा हवेच. इतके नाजूक उंदीर मामा काढणं हाताने खूप कठीण जात होतं, म्हणून मग मी माचीसच्या काडीचा वापर करत त्याला थोडा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला नक्की सांगा. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःसुद्धा रांगोळी काढत राहा, तुमचे अभिप्राय मला कळवत राहा, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत असे छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईल. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रांगोळी काढत राहा.
आनंदी रहा, आनंद पसरवा. धन्यवाद.